वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा. तर हा साप आहे का ना, आता तुम्हाला काय प्रश्न असतील ह्याच्याबद्दल तरी पण विचारा बिंदा. तर हा साप आहे का नाही, जवळजवळ 450 ते 500 उंदीर खातो, कळलं का, वर्षाकाठी. आणि उंदराची उत्पत्ती जी आहे ती एक जोडी जी उंदराची आहे ती जवळजवळ 850 ते 900 पिल्लांना जन्म देते. म्हणून हा नैसर्गिक त्याला शत्रू पाहिजेत. साप का पाहिजेत तर त्यासाठी, शेतकऱ्याचा मित्र का म्हणतात त्यासाठी. आणि हा पूर्णपणे बिनविषारी. हा जोपर्यंत तुमच्या आवारात आहे, कळलं का, आता टेम्परेचर वाढतंय त्यामुळे ते गारट्याला जाऊन बसले, तिथं गारवा आहे ना, मग अशा वेळेला हे साप का पाहिजे तर हा साप जर मी धरून आमच्या भागात नेऊन सोडला तर तिथे उंदरं कमी करणार. तुमच्या इथं उंदरं तर वाढणारच, हे जी अनुपस्थितीत. आणि त्या ठिकाणी दुसरे विषारी साप येऊ शकतात किंवा बिनविषारी पण येऊ शकतात. पण आपल्याला हा कळतोय हा बिनविषारी आहे बाबा, मग ह्याला का मारा किंवा का धरून न्या. हा बिनविषारी आपल्याला माहिती आहे. हा आजूबाजूला काय लगेच ओळखतो बघा. हे असे पट्टे असतात, ह्याच्यावर मोठं असतं आणि चावत नाही, काय नाही, त्याची खोड काढणं काही करत नाही ते. आणि चावलं तरी काही प्रॉब्लेम नाही. बिनविषारी सर्प आहे, धामण जातीचा सर्प आहे, सगळ्यात जास्त उंदरांना खाणारा सर्प आहे. तर हा वाचला पाहिजे, यासाठी आपण हा कधीच मारायचे नाही. उंदरं खातय होती, उंदरं खाल्ल्यामुळे विषारी साप येत नाही. बारके साप विषारी जरी असले तर ह्याला दिसलं तर खाणार आहे. कळलं, आपल्याला त्रास आहे का ह्याच्यापासून? काही त्रास नाही. जनावरांच्या त्या अफवा, दूध पेतन, म्हस धामान, 3 गाय, काही होत नाही. आमच्या गोट्यात असते ती मसरान फुटणं, काही होत नाही. हा जनावर बघितल्यावर जरा भेट एवढं होईल आणि लांबसर. बाकी त्याच्यामुळे हे दुधाला किंवा हे दूध पिते हे मांसाहारी प्राणी आहेत, कळलं का. दूध बीत काय पेत नाही किंवा काही नाही, तर अंधश्रद्धा आहे. तर आपण सोडूया इकडे, जाऊन दे त्याला, जाऊ दे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.